अंकल जी कहाँ मिलेंगे? आज बात करनी जरूरी है हमें। अंकल जी, चलो बेटा शिव, तैयार हो जाओ, आज इम्तिहान है तुम्हारा। ओखली में सर दिया है तो मूसलों से क्या डरना। अरे शिव, अरे क्या बात है? अंकल जी आप? हाँ, तू इतने? बहुत अच्छी बात है। जी अंकल जी। सुबह सुबह यहीं आते हो क्या? एक्चुअली मार्केट नहीं जाना हो ना, मैं सीधा यहीं चले आता हूँ। नचिकेत को बोल बोल के थक गया मैं, क्या करूँ यार। फिर आता है पेट बाहर, रात को देर से जागना, सुबह देर से उठना, फिर क्या होगा? पेट ही बाहर आ गया ना, और बाल झड़ेंगे और क्या होगा। लवकर उठे लवकर निजे, त्यासी आरोग्य संपत्ति लाभे। अंकल जी एक्चुअली हमें आपसे कुछ जरूरी बात करनी थी। हाँ बोलो। अंकल जी दरअसल बात यह है कि एक मिनट। ये शुक्ल जी कहाँ चले गए? अरे ओ शुक्ल जी। हाँ आ रहे हैं। बाबूजी इन्हें भी आज ही यहाँ आना था। यहाँ आइए। आ रहे हैं सावंत साहब, आ रहे हैं। जल्दी आइए। हाँ। इसलिए मैंने कहा था कि धोती पहन के मत आया करो। अरे धोती है तो क्या हुआ, हम यही धोती पहनकर चलते भी हैं और भागते भी हैं। धोती का नहीं, ये बढ़ती उम्र का दोष है। अच्छा। अरे शिव, तुम यहाँ? सावंत साहब, आज सूरज किधर से उगा है? हमारे साहबजादे मॉर्निंग वॉक के लिए। अच्छी बात है ना? हाँ अच्छा, क्या बहुत अच्छा है। चलो चलते हैं। हाँ। आ जाओ। तुम कुछ कहना था ना मुझे? क्या कह रहे थे मुन्ना? वो हाँ बोलो। जी बोलो ना। हम पूछना चाहते थे कि हाँ क्या पूछ रहे थे? अरे बोलो, क्या पूछ रहे थे? वो हम पूछना चाहते थे कि हाँ आप कह रहे थे ना रात को अगर लेट सो और सुबह लेट उठो तो बाल झड़ जाते हैं और पेट बढ़ जाता है, तो क्या वो सच है? अरे नहीं, वही वजह नहीं। अरे तू भूल जा, बेस्ट वे तू भूल जा। अच्छा हाँ भूल जाओ, ये सब बकवास है। अरे सावंत साहब छोड़िए ना ये सब, आइए हम आपको कपाल भाती सिखाते हैं। चलिए आइए इधर आ जाइए, यहाँ पे आ जाइए। आओ शिव, तुम भी आओ। आइए गौरी जी, यहाँ बैठते हैं। हाँ बैठी। हॅलो गौरी जी. हॅलो, काय झालं? सांगितलंस बाबांना? दिली परवानगी? काय झालं? आज का दरिया पार कर रही हो या डुबकियां खा रहे हो? आणि खरं सांगायचं तर आपली गौरी इतकी समजूतदार आहे, ती कुठेही सहज ऍडजस्ट होईल. म्हणून का तिला कुठे ऍडजस्ट करायला पाठवायचं? तसं नाही बाबा, म्हणजे मला तरी ही 2-3 मुलं अगदी योग्य वाटतात गौरीसाठी. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तुला जे काय वाटतंय ना ते जर तुझं मत असतं किंवा गौरीविषयी तुला खरंच काळजी असती किंवा त्या स्थळांविषयी खात्री असती तर मला बरं वाटलं असतं. पण तू दुर्दैवानं कोणाच तरी मत मांडतोयस इथे. ज्या प्रकारे तुझी बायको या लग्नाला घाई करते ना, त्यावरून एक गोष्ट मला कळते की ही गौरीची काळजी नाही, यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. गौरी, खरंच आज खूप पाऊस पडणार आहे. गौरी, हाँ? अगं तुझ्याशी बोलतेय मी, लक्ष कुठे तुझं? शिव के ख्याल होवे ना? नाही ग, निशा वहिनीचा विचार करते. निशा वहिनीचा? बाप रे, दिवसा ढवळ्या तुला वाईट स्वप्न पडायला लागली? परत काहीतरी केलं असेल ना त्या बहिणीने. तुला आधीच सांगितलंय, तिच्यापासून लांब राहा. आतल्या गाठीची आहे ती. मी तुम्हाला कळत नाही, वहिनी असं का वागत असेल ग? म्हणजे नक्की काय तिच्या मनात?
मला माहिती आहे की ती माझ्यासोबत खेळ खेळते. मी तू माझ्या आणि शिवच्या नात्याबद्दल घरात सर्वात आधी तिला कळलं होतं. खूप आधार वाटत होता ग मला तिचा. खूप समजून घ्यायची ती मला. अगदी मोठ्या बहिणीसारखी वागायची. पण सगळं खोटं होतं. चांगुलपणाचं नाटक करत होती. का कोणास ठाऊक. सोपं आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. का त्याला काही कारण नसतात. काही लोक आग लावणारीच असतात. ती काड्या लावणारच. तू उगीच गौरीची काळजी असल्यासारखं माझ्यासमोर दाखवू नको. माझ्या मुलीचं लग्न, माझ्या मुलीचं सुख, माझ्या मुलीचं भविष्य, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी आहे. माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय मी घेतलाय. यापुढे तो घेईन. त्यामध्ये कुणी पडण्याची गरज नाही. समजलं? उद्या वेळ आली ना तर गौरी सुद्धा स्वतःच्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेणार नाही. काय योग्य काय अयोग्य ही ती बाबाला विचारणारच. याचं कारण काय चांगलं आणि काय वाईट हे बाबा जाणतो हे तिला माहितीये. तिच्यासाठी मुलगा मी निवडीन आणि मला खात्री आहे की डोळे झाकून ती त्याच्याशी लग्न करेल. माझा माझ्या लेकीवर पूर्ण विश्वास आहे. पण बाबा मी काय म्हणतोय की हात जोडतो नची. तुम्ही दोघ जण या गौरीच्या लग्नाच्या बाबतीत मध्ये पडू नका. तुझ्या बायकोला या घरात तशी अडचण होतीये. घर छोटं, माणसं जास्ती असं वाटतंय तिला आणि म्हणून ती स्थळ सुचवते. या घरातून एक जण कमी व्हावं म्हणून चाललंय सगळं. तिच्यावर सोपवलं ना तर कोणाच्या हातात माझ्या लेकीचा हात देऊन मोकळे होईल. तिचा विचार सोड. तू शिवचा विचार कर. शिवने काय ठरवलंय? तो बाबांशी बोलणार होता ना? तो प्रयत्न करतोच आहे मी तू. पण काही ना काही गडबड होतेच. तो आजही बाबांशी बोलायला गेला होता. पण तिथे त्याचे बाबूजी होते. नाही बोलता आलं त्याला. मग तू का बोलत नाहीस? तू सगळं सांगून टाक ना काकांना. मी तू इतकं सोपं नाहीये ते. का? अगं तू तुझ्या बाबांचा जीव की प्राण आहेस. सगळ्यात जास्त प्रेम करतात ते तुझ्यावर. बाहुली आहेस तू त्यांची. किती काळजी घेतात ते तुझी. तुझं प्रेम ते समजू शकणार नाही. तुझा आनंद ज्या गोष्टीत आहे त्या गोष्टीच्या आड येतील ते नाही. आणि शिवला ते ओळखतात. त्यांना आवडतो तो. नाही असं नाही ना. मग का बोलत नाहीस तू? तीच अडचण आहे ना. बाबांचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर. अगदी तळ हाताच्या फोडासारखं जपतात ते मला. मला पहिला घास भरवल्याशिवाय जेवायला सुद्धा सुरुवात करत नाहीत ते. मी तू माझे बाबा जसे आहेत तसे नसते ना तर कदाचित मी त्यांना सगळं सांगून टाकलं असतं. मला काय हवंय ना हे त्यांना न सांगताच कळत. कधी काही सांगायची मागायची गरजच पडली नाही. लहानपणापासून माझ्या बाबतीतले सगळे निर्णय त्यांनीच घेतले. म्हणजे मी वेणी घालायची की बो बांधायचा हे सगळं तेच ठरवायचे. म्हणायचे बॉयकटच करून टाक ना तू. मी तू अगं मी म्हणजे कुठले कपडे घालू किंवा मी कुठे जाऊ हे सगळं तेच ठरवायचे. अगं साधा बर्फाचा गोळा खातो ना आपण त्या गोळ्यावरचा रंग सुद्धा मी बाबांना विचारून घालायचे. म्हणजे मी सगळं त्यांना विचारून करायचे. म्हणजे माझं पानही हालायचं नाही त्यांच्याशिवाय. अजूनही हालत नाही. माझी हेअर क्लिप सुद्धा मी बाबांच्या आवडीची घ्यायचे. घरी कोणी माझ्या लग्नाचा विषय काढला ना तरी चिडतात ते. कारण माझ्या जोडीदाराबाबतचा निर्णय सुद्धा तेच घेणार आहे. आणि असं असताना आयुष्यातला इतका महत्वाचा निर्णय मी त्यांना न विचारता घेतला. पाण्यात अडकली असेल कदाचित. मी तिला घेऊन येतो. मी घेऊन येतो तिला. अंकल जी प्लीज सुनिए. हम जाते हैं गौरी जी को ढूंढने. आप शांत रहिए. मेरी बात सुनो तुम. अंकल जी विश्वास कीजिए हम पे. सही सलामत लेके आएंगे उन्हें वापस.